नितीन पाटील हरिचंद्र पाटील ही जोडी, दोन पंच नितीन राठोड आणि शशिकांत मंगुली हे पंचांची भूमिका अदा करतायत. या पण मेगा फायनल मध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करूयात. सेमीफायनल नंबर 1 आपल्याला पाहायला मिळतंय डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. जे श्रोते जोडले गेलेत त्यांचेही आपण हार्दिक स्वागत करूयात. नितीन आलेले आहेत. यस नितीन या. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळताय. डीप मध्ये बॉल चालला. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होणार नाही. सेमीफायनलचा सामना आहे. काय सामने रंगलेत आज. नितीन गावडे आमच्या समवेत जोडले गेलेत. आज सकाळपासून आम्हाला साथ दिले चांगल्या पद्धतीने. नितीन गावडे मागचा सामना शेवटच्या बॉल पर्यंत गेला आणि त्यामध्ये आचोले मास्टर संघाने विजय संपादन केला. कौतुक आहे आचोले मास्टरचा. चांगला चेंडू हाताळतायत. एस्टनच्या वरनं बॉल चालला यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल येतोय. चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी होती. 2 बॉल आतापर्यंत झालेत आणि 2 बॉलवरती 1 धाव ही फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा खेळण्याचा मनसुबा केला आणि आणखीन एक डॉट बॉल. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. 3 बॉलच्या समाप्ती अखेरीस 1 धाव. सामना हा 3 षटकांचा होतोय. नितीन गावडे हॅलो 3 षटकांचा सामना आणि खरोखर आजचा जो दिवस इतका मजेशीर दिवस गेलेला आहे. पॅड वरती बॉल आदळतोय. 1 धाव लेग बाईटची येते. 4 बॉलवरती 2 धावा झालेत. नितीन 4 बॉल आणि 2 धावा. खरोखर आजचा दिवस जर आपण बघितला एकदम चांगल्या वातावरणामध्ये आणि चांगल्या खेळीमध्ये आजचा दिवस गेलेला आहे. असंच खेळत आजचा हा दिवस पार पडलेला आहे आणि हा शेवटचा सामना बरोबर ना. शेवटचा सामना आहे आणि स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा मनसुबा इथे फसतोय. आणखीन एक डॉट बॉल. हे प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय इथे अंगलट येईल का हे पाहावं लागेल. शेवटचा बॉल असेल या षटकातला. आतापर्यंत धावा झाले 2. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. प्रमोद भुईरचं कौतुक करावं लागेल. आणखीन एक डॉट बॉल. तर पहिलं षटक समाप्त झाल्याने पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 2 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळत आहे की 1 ओव्हरमध्ये फक्त 2 धावा त्यांनी दिलेल्या आहेत. त्यानंतर जो बॉलर आलेला आहे त्या नाव काय प्रवीण. आपल्या संघासाठी प्रवीण कोणत्या रीतीने असं गोलंदाजी करतो. हरेश्वर गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज हरेश्वर. सुपर डिलिव्हरी. अफलातून चेंडू होता. डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिरावली गेली. एकंदरीत आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अगदी 5 बॉल इथे डॉट खेळले. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर हरिचंद्रच्या बॅटमधनं धावा येत नाहीत. समोर खेळतायत आणि समोरच्या दिशेने खेळत असताना अगदी आपण पाहतोय ऑन साइडला खेळताय. डीप मध्ये बॉल चालला. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होतोय. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा करतायत. आता मात्र आपण पाहिलं तर फलंदाज बाद होतोय रनआउटच्या माध्यमातून. 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 धावा.
गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. चांगला फटका पाठीमागच्या दिशेने फटका खेळताय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे करतायत. पाहता पाहता 3 धावा आता मिळतील आणि यस इज गॉन. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय. 2 धावा आलेत आणि 2 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 8 या आकड्यावरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज उदय मैदानाच्या आतमध्ये. 8 धावा. शेवटचे 2 बॉल आहेत या षटकातले. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. बॉल बॉल द्या. This is the दुसरा बॉल द्या. sound of Ajay Atul. Bring it on, baby. Yeah, bring it on, baby. आगमनात माझ्या आली साधी तळ भावना किती आलो न राहू आता चल कपल होऊ ना अंतरी गोडीत लक्झरी गाडीत आलोय आम्ही हुडून आलिंगनाला आलिंगनाला अगं आलिंगनाला बेबी bring it on, bring it on, bring it on, bring it on. हलक्या त्याने खेळतायत. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का? एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहिले. धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 9 धावा. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. ऑन साइडला अक्रॉस द लाईन खेळताय. डीप मध्ये बॉल चाललाय. 1 धाव मिळते. एकाच धावेवरती समाधान व्यक्त केलंय. एकेरीच्या मदतीने धावसंख्या आता फलकावरती 10 धावा. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. उर्वरित 6 बॉलमध्ये मोठे फटके यायला हवेत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 10. तर गोलंदाजी मार्गावरती आता गोलंदाज प्रल्हाद तयार होतोय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते मैदानाच्या आतमध्ये. 10 धावा. खोलात टाकलेला चेंडू समोर खेळतायत. जोरकास खेळलाय. जबरदस्त फटका होता. 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे करतायत आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर जाऊन पोचते 11. नवीन फलंदाज राहुल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला उदय पाटील उंची जास्त प्राप्त केले या चेंडूने आपण पाहिलं तर आणि सरळ चेंडू जयवंत पाटील याच्या हातामध्ये विसावतोय. फलंदाज बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 11 धावा आणि मोठा हादरा बसतोय. गावागावात झाली आहे ती आयोजन चंदार आमच्या
कव्हरच्या दिशेने फटका खेळले, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, आणखीन एक झेल तिथे ड्रॉप झाला आणि पाहता पाहता दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला, 2 धाबा, तिसऱ्या धाबेचा प्रयत्न आता पुन्हा एकदा होईल, 3 धाबा. नवीन फलंदाज किरण मैदानात आलाय, किरणच्या बॅटमधनं या 3 धाबा आलेत आणि धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 14 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा मनसुबा केला आणि तिथे डॉट बॉल येतोय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं 14 धावा. राहुल स्ट्राईक वरती आहे, अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मोठा फटका खेळले, चेंडू हवेत राहिला, तिथे राकेश चेंडू खाली येतोय, तत्पूर्वी दुसऱ्या धाबेचा कॉल दिलाय. 2 धाबा, 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या आता फलकावरती 16 धावा, 16. शेवटचा बॉल, 16 धावा या फलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेत गेलाय, राकेश मालवी झेल खाली आणि फलंदाज बाद. 16 धाबा फलकावरती आहेत आणि जिंकण्याकरिता 17 धाबा करायच्या आहेत आचोले मास्टर संघाला. This is the sound of Ajay Atul. Bring it on, baby. Yeah, bring it on, baby. आगमनात माझ्या आली साधी तळ भावना, किती आलो न राहू आता, चल कपल होऊ. नॉन स्ट्राईक एंडला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर प्रमोद पेडवी, अठरा चेंडूमध्ये 17 करायचे आहेत जिंकण्याकरिता. पहिलाच बॉल उडवलाय ऑन साइडला, डीप मध्ये बॉल चालला, 1 धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे करतायत, 2 धावा. पहिल्याच बॉलवरती 2 धावा अर्जित केलेत आणि आता मात्र सुरुवात झाल्या धावसंख्येला.
हलक्या हाताने खेळतायत. ऑन साईडला बॉल चाललाय. एक धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 3 वरती. चांगली कमबॅक करतायत. गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्यावरती मारा करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. प्रमोद पेडवी गोलंदाजी मार्कवरती आलेत. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहतोय. तत्पूर्वी डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. रन बॉल आता करायचे आहेत. तीन बॉलवरती 3 धावा आतापर्यंत झालेले आपण पाहतोय. आणखीन एक जबरदस्त चेंडू. पंच फलंदाज बाद झालाय का? यस, बाद झालाय. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय. प्रमोद भोईर आता मैदानात दाखल झालाय. चला घाई करा, थोडंसं स्पीडअप करा. 5:45 वाजलेले आपण पाहतोय घड्याळामध्ये. सोनेरी किरण आता मात्र खेळपट्टीवरती पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावरती 3 धावा. 4 चेंडूंचा सामना झालाय. 3 धावा फलकावरती आपण पाहतोय. 14 मध्ये 14 करायचे आहेत जिंकण्याकरिता. 14 चेंडू 14 रन. रमेश गोलंदाजी मार्गावरती आलाय. हलक्या हाताने बॉल टाकतायत. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. डीपमधून क्षेत्ररक्षक उदय आलाय. तत्पूर्वी दुसरी धाव इथे धोकादायक ठरू शकली असती आणि 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 वरती. 5 चेंडू आणि 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली कमबॅक करावं लागेल. विकेट घ्यावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली होती तशा पद्धतीची गोलंदाजी इथे हाताळावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. काही जबरदस्त षटक राहील ज्याची व्यवस्था अजूनही चालू आहे. 12 चेंडू आणि 12 धावा करायच्या आहेत जिंकण्याकरिता. 12 मध्ये 12. ज्याने की मागच्या मॅचमध्ये अफलातून गोलंदाजी केली होती. हॅट्रिक विकेट साध्य केली होती. तोच गोलंदाजी मार्गावरती आलाय आणि आल्या जबरदस्त हा फटका आपण पाहतोय. मात्र राहुल त्या झेलखाली येतोय आणि फलंदाजाला पाठवले माघारी. 11 चेंडू 12 धावा कंपल्सरी करावे लागतील. नवीन फलंदाज आता प्रल्हाद दलवी दाखल झालाय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 5 धावा. 11 चेंडू 12 धावा करायच्या आहेत जिंकण्याकरिता. पुन्हा एकदा चांगला फटका खेळलेत. ऑन साईडला बॉल चालला डीपमध्ये. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण राहुलच्या माध्यमातून होतंय. 10 मध्ये 11. 1 ते 2 चेंडू डॉट. भरपूर फरक पडेल या सामन्यामध्ये आणि खास करून विकेट भरपूर महत्त्वाची भूमिका अदा करतील. 10 मध्ये 11 करायचे आहेत जिंकण्याकरिता. बॉलिंग ट्रॅकवरती उदय पाटील तिथे तयार झालाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये
चेंडूला स्टॉप करतोय. आणखीन एक विकेट, आणखीन एक विकेट. आतमध्ये 9-11चं समीकरण. उदय पाटील ऑन साइडला, फटका हवेत आहे. राहुल आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र चुकी करतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. 4 धावा. अगदी नवघरच्या बाजूने झुकला असता. चौकार येतोय. 8 मध्ये 7 आता करायचे आहेत. वाह, काय मॅच रंगले. सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. खोलात टाकलाय बॉलला, ऑन साइडला ड्राईव्ह करताय. डीप मध्ये बॉल चाललाय. हरचंद्र पाटील चेंडूला उचलतोय, फेकी करतोय आणि तत्पूर्वी 2 धावा. 2 धाव्यांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकली गेले. 7 मध्ये 5 धावांची आवश्यकता. 12 धावा फलकावरती. एका चौकाराने सामना अगदी झुकवला गेलाय. मात्र 7 बॉल 5चं समीकरण आहे. 7-5चं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साइडला विश्वजित आहेत तिथे. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने म्हटलं जातं आणि कॅच पकडला असतं तर निश्चितच 8 धावा ह्या वाचल्या गेल्या असत्या. मात्र आता 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. थँक्यू डीजे, थँक्यू. 6 चेंडू 3 धावा कंपल्सरी तुम्हाला करावे लागतील. 6-3चं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये आणि 6 मध्ये 3 तुम्हाला कंपल्सरी करावे लागणार आहेत. गोलंदाजी मार्कवरती आता राहुल या गोलंदाजाचा वापर इथे केला जातोय. ऑन साइडला बॉलला पाठवलंय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराच्या मदतीने हा सामना फिनिश केला. अभिनंदन टीम. वाघवादेवी 40+ मास्टर आचोले फायनल मध्ये प्रवेश करतोय.